श्री स्वामी समर्थ. पैसा येतो पण टिकत नाही. स्वामी काय सांगतात? अनेक लोक म्हणतात पैसा कमावतो पण हातात राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात पैसा जातो तो नशिबामुळे नाही, आपल्या सवयीमुळे. आज स्वामींच्या शब्दात जाणून घेऊया पैसा कसा जातो आणि कसा टिकवायचा. स्वामी म्हणतात पैसा ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी तिथेच राहते तिथे शिस्त, श्रद्धा आणि संयम असतो. पैसे येणे ही कृपा आहे, पण पैसा टिकवणे हे पात्रतेची परीक्षा आहे. माझ्याकडे आहे, मी काही करू शकतो. अहंकारामुळे पैसा जातो. अहंकार नको आहे. अहंकार आला की लक्ष्मी दूर जाते. दाखवण्यासाठी खर्च करू नका. लोकांना दाखवण्यासाठी श्रीमंती नको. यामुळे पैसा टिकत नाही. खर्च करा पण विचार करून करा. गरज नसताना खरेदी करणं, हौशेपोटी उधळपट्टी करणं, आजचा आराम उद्याचा हराम आहे. उद्याचं दुःख बनवतो. ज्याला मिळालेली किंमत नाही त्याच्याकडून देव परत घेतो. पैशाबद्दल तक्रार नेहमीच कमतरतेची भावना लक्ष्मीला आवडत नाही. स्वामी स्पष्ट सांगतात, दान केले पैसा कमी होत नाही, तो शुद्ध होतो. गरजूला मदत नाही, धर्म करायला हातभार नाही, तर पैसा टिकन कसा? दान करा. कमाईतून प्रामाणिकपणे दान करा. स्वतःच्या कमाईतून. स्वामी म्हणतात अन्नदान करा, सेवा, मंदिराला दान करा. स्वामींची कृपा वाढते. खर्चाची शिस्त ठेवा. गरज, बचत, दान हे 3 वाटे करा. रोज नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थांचा जप करा. मन शांत होईल, निर्णय योग्य होतील. पैसा सुरक्षित मार्गाला लागन. पैसा हा साधन आहे, साध्य नाही. जो पैशाचा मालक बनतो तो सुखी होतो आणि जो पैशाचा गुलाम बनतो तो रिकामा होतो. स्वामी म्हणतात पैसा टिकावा त्यासाठी लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, स्वामींचे नामस्मरण करा. आपल्याला चांगल्या मार्गाने पैसा मिळवता येतो. श्री स्वामी समर्थ. पैसा येतो पण टिकत नाही. स्वामी समर्थाच्या उपदेशातून जाणून घ्या पैसा कसा जातो आणि कसा टिकवता येतो.